गजर माऊलीचा गजर पडून या राही उगाच संताची पायी, पडून या राही उगाच संताची पायी, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, सहजते स्फिती उपदेश परयुक्ती, सहजते स्फिती उपदेश परयुक्ती, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू, श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं, विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली, धनमान ग्रह देह आशान सेजा तिळभरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी, वचन ऐका कमळापती माझी रंकाची राही उगाच संताची पायी,
पडोनिया राही उगाच संताची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबा आहे. यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा गोड असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबा आहे या मृत्यू लोकात जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाने संतांची संगत केली पाहिजे आणि संतांच्या संगतीत आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल घडतो याचं गोड चिंतन तुकोबा आजच्या अभंगात करतात. अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र तळवाडे गावातील प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी रामेश्वर दादा गवते यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या तळवाडे गावामध्ये माझा पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे. सुंदर मंडप आहे, गोड अशी आमच्या निखिल दादांची साऊंड सिस्टम आहे आणि महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी आपल्या कीर्तनासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गाण्याच्या साथीसाठी आत्ताच ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली, गोड असा देशराग आपण ऐकला, असे आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गायक भगवंतांनी ज्यांना मंद्र मध्य आणि तार सप्तकामध्ये गोड असा आवाज दिलाय, तयारीचं ज्यांचं गाणं आहे असे आमचे संगीत विशारद संगीत अलंकार धन्यकुमार महाराज मुरकुटे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गाण्याची साथ आहे आपल्याच नाशिक जिल्ह्याचं भूषण इगतपुरी तालुक्याचं एक वैभव असे आमचे हरिभक्त परायण गोड गायक, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे असे आमचे हरिभक्त परायण चिंतामण महाराज सानप महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. तिसरी ज्यांची गाण्याची साथ आहे आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण असणारे आमचे हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे शरद महाराज दिघे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आज मृदंगाच्या साथीसाठी रोज दिनेश दादा असतात, दादांना थोडीशी आज अडचण आली म्हणून आमचे हरिभक्त परायण गोड मृदंग वादक मृदंग विशारद धीरज दादा अतिशय गोड त्यांचाही हात आहे. धीरज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे निळकंठ महाराज आहेत, दोनही चोपदार आणि गायक वादक कीर्तनकार यांचा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्या कानापर्यंत गोड असा पोहोचतोय असं आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण, आपल्याच परिसरातील आपल्या निफाड तालुक्याचं भूषण, सिन्नरला जास्त येतो ना त्याच्यामुळे ते आवाज जास्त येते, निफाड तालुक्याचं भूषण असणारे आमची श्रीराम साऊंड सिस्टीम आमचे निखिल दादा एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवा. कसं असतं बघा, गायक असेल कीर्तनकार असेल वादक असेल या सगळ्यांचा प्राण म्हणजे हा माईक असतो आणि माईक सिस्टीम चांगली असेल तर कीर्तनकाराला बोलायला आनंद, यांना गायला आनंद, यांना वाजवायला आनंद आहे. आणि ती सिस्टीम देण्याचं काम ते विको बास गेन ट्रबल बटणं अगदी छोटे असतात पण फिरवण्याचं ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान आमच्या निखिल दादाकडे गोड असं ज्ञान आहे. फक्त बटणंच फिरवत नाहीत, कमी रमीला हरिपाठ बी करतात, बरोबर आहे का नाही. हरिपाठाला कोणी उपस्थित नसलं तर उपस्थित हरिपाठ बी घेतात, असे काय अडचण नाही. त्याच्यामुळं निखिल दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड त्यांची सिस्टीम आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाचं रोज ज्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग होतं असं आमचं गजर माऊलीचा यूट्यूबला ज्यांचं चॅनल आहे असे आमचे मित्र विनोद दादा कांगणे दादांचंही या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 7:30ला आपलं कीर्तन सुरू झालं. 9:30 वाजेपर्यंत ज्ञानोबा तुकोबा मला जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती तुम्हाला एकच, शेवटपर्यंत टाळी काय कोणी वाजू नका, बरं, विठ्ठल विठ्ठल काय कोणी म्हणू नका. फक्त एक करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल
आत्ता 4 दिवसापूर्वी ज्यांच्याकडे माझं कीर्तन झालं, आमचे बेरवाडीचे रामनगरचे प्रतीकदादा पवार कीर्तन ऐकण्याकरता तेही उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरू तुकोबाराय या मृत्यू लोकात जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाला संतांच्या सानिध्यात यायला सांगतात आणि आपल्या जीवनामध्ये संतांची संगत केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नेमका काय आमूलाग्र बदल घडतो याचं गोड चिंतन तुकोबारायांनी आजच्या अभंगात केलेले. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर या महाराष्ट्राला प्रामुख्यानं 52 संतांची परंपरा आहे. किती संतांची? 52 संतांची. महाराष्ट्रानं आपल्याला भरपूर संत दिलेत, पण प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्राला 52 संतांची परंपरा आहे. आणि त्या 52 संतांमध्ये मग जगद्गुरू तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, चोकोबाराय असतील, सेना महाराज असतील, नामदेव महाराज असतील, निळोबाराय असतील, असे जे संत आहेत, अशा प्रामुख्यानं 52 संतांची परंपरा या महाराष्ट्राला मिळाली. आणि त्या संत परंपरेमध्ये आपला सुद्धा जन्म झालेला आहे. ज्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे त्याच महाराष्ट्रात आपला सुद्धा जन्म झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रात जन्म मिळाला याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. बघा, महाराष्ट्रात जन्म मिळणं ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही इतर राज्यामध्ये गेलात तर संत परंपरा तुम्हाला इतर राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तुम्ही द्वारकेला जा, मथुरेला जा, तिकडं संत कमी आणि देव जास्त. तिकडं काय जास्त आहे? देव. जसे महाराष्ट्रामध्ये संत जास्त आहेत तसे इतर राज्यामध्ये देव जास्त आहे. मग तुम्ही उत्तर तिकडं भारतात गेलात, मथुरेला गेलात, काशीला गेलात तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक नाव पाहायला मिळतं. बसस्टँडला जा, रेल्वे स्टेशनला जा, विमानतळावर जा, उतरल्याबरोबर देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है नाव पाहायला मिळतं. देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है. मला असं वाटतं कधी तिकडचे लोक जर आपल्या महाराष्ट्रात आले तर उतरल्याबरोबर त्यांना सुद्धा नाव पाहायला मिळालं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत है. अशा संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला आहे. महाराष्ट्राचं नाव काढल्यानंतर बरेच लोक महाराष्ट्राची व्याख्या सोपी केली लोकांनी. करा कष्ट व्हा भ्रष्ट जे महाराष्ट्र हे आपल्याला पाठ झालं, पण आपला महाराष्ट्र एवढा सामान्य नाही. महाराष्ट्राची व्याख्या मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. पुन्हा ऐका. माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतंय संतांच्या ताटातलं खावं लागतं उष्ट. पाण्यातली गाथा वर काढताना तुकोबारांना कितीतरी सोसावे लागले होते कष्ट, पण त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट. या परमार्थामध्ये लागत नाही दादांनो जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळालाय. मग या महाराष्ट्रात जन्म मिळाला, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. वेगळं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर या महाराष्ट्रात जन्म मिळाला तर कीर्तन आपण ऐकलं पाहिजे, भजन आपण ऐकलं पाहिजे, चिंतन आपण केलं पाहिजे, कीर्तनामध्ये आपण नटलं पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतात इथं तिथं तरुणांनी नटण्यापेक्षा कीर्तनामध्ये नटलं पाहिजे. तुकोबारायांचे शब्द शब्द आहेत. तुकोबाराय बोलतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी कीर्तनामध्ये नटलं पाहिजे. मला आनंद वाटला की आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी एकत्रित येऊन सप्ताहाचं आयोजन करतात. आजच्या काळामध्ये परमार्थाला तरुणाची फार गरज आहे महाराज. कारण कीर्तन करणारे असंख्य कीर्तनकार तरुण तयार झालेत, वाजवणारे तरुण तयार झालेत, कीर्तनामध्ये गाणारे तरुण तयार झालेत, पण कीर्तन ऐकायला आजही म्हातारी माणसंच आहे. आपल्या गावातलं सोडून द्या,
पण आम्ही रोज एका गावामध्ये आजही 50 ते 70% म्हातारे माणसे कीर्तन ऐकायला. म्हणून परमार्थाला आज खरी गरज आहे ती तरुणाची. तरुणांनी परमार्थामध्ये सहभागी होणं आज काळाची गरज आहे. आणि आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी या सप्ताहासाठी, या परमार्थाच्या कार्यासाठी एकत्रित येतात. आणि या सर्व तरुण मंडळीच्या माध्यमातूनच आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी समापन्न होतोय. आजच आपल्या गावामध्ये प्रभू श्रीराम, श्री राधाकृष्ण व श्री विठ्ठल रुक्माई मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील झालेली आहे. म्हणून अशा पारमार्थिक क्षेत्राच्या कुठल्याही कार्यामध्ये तरुणांनी सहभागी होणं अत्यंत काळाची गरज आहे. आणि ती गोष्ट मला आपल्या गावामध्ये पाहायला मिळाली. गाव जरी आपलं छोटंसं असलं, 1200-1300 जरी आपली गावच्या लोकसंख्या असली, तरी इथलं वातावरण पाहून, इथला हा मंडप पाहून, ही गायक वादक मंडळी, हे सगळं वातावरण पाहून मला असं वाटत नाही मी आज तळवडे गावात कीर्तन करतोय. आज असं वाटत नाही की तळवडे गावात कीर्तन करतोय, पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतोय. एवढा आनंद आपल्या गावामध्ये मला. सगळ्यांच्या कार्यातून एवढं गोड उत्तम असं कार्य या ठिकाणी पार पडतंय. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन सेवा चालू करतो. विठ्ठला विठ्ठला. सज्जनाहो, चिंतनातला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबार आहे? वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. बघा, वारकरी ताई ओ ताई इकडे इकडे लक्ष द्या. काय होतंय, तुम्ही 4-5 जणी बोलायलात की सगळ्या तुमच्याकडे बघतायत. चांगला ऐकणाराचा पण विक्षेप होतो. माझ्याकडे लक्ष द्या. 1 तास 1.25 तास राहिले. एक तर कीर्तनकाराला वेळ मिळाला गेला, तासच त्याच्या वाट्याला आहे. त्याच्यामुळं राहिलेला वेळ मला द्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढे संत झाले त्या संतांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार वेगळा आहे. तुम्ही म्हणाल महाराज असा काय तुकोबारायांचा अधिकार आहे? जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये तुकोबारायांचा अधिकार वेगळा. काय? कोण तुकोबार आहे? काय तुकोबारायांचा अधिकार? देवानं आकाशातून खाली वाकून पाहावं आणि देवाच्या मुकुटातील एक हिरा खाली पडावा, तो हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही. वैराग्य म्हटल्याबरोबर ज्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. पवित्र आता गाथ्यासारखा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांचा गाथा वाचल्यानंतर चांगल्या चांगल्या लोकांचा माथा ठिकाण्यावरती आला ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि विश्वाचा चालक मालक, जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांना घेण्याकरता या मृत्यू लोकात आला, जगाच्या पाठीवर एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांना घेण्याकरता देव आला. महाराज प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन निजधाम गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जया पूजले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागितिये दिव्य लोकासी नेली. स्वतः विश्वाच्या चालक मालक देवानं इथं आल्यानंतर तुकोबारांची पूजा केली. काय अधिकार असेल? हा अधिकार ज्यांचा आहे अशा अधिकार संपन्न संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडला आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे आपल्याला संतांच्या सानिध्यात यायला सांगतात. या मृत्यू लोकात जन्म मिळाल्यानंतर प्रत्येक माणसाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इतरांच्या संगतीमध्ये आपण कधी जाऊ नये आणि संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. कुणी म्हणेल असं का? त्याचं कारण असं आहे, इतरांच्या संगतीत आपलं पतन आहे आणि संतांच्या संगतीत आपला उद्धार आहे. मग आपलं पतन होऊ नये असं जर वाटतंय तर इतरांच्या संगतीत जाऊ नका. आणि आपला उद्धार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नका. कारण माणसाचं पतन होणं आणि माणसाचा उद्धार होणं हा केवळ संगतीचा महिमा आहे.
माणसाचं पतन होणं आणि माणसाचा उद्धार होणं हा संगतीचा महिमा आहे. बाळ क्रीडेच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी गोड वर्णन केलं. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, त्याजावे आधमा संत सेवी, त्याजावे आधमा संत सेवी, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. माणसाचं पतन आणि माणसाचा उद्धार हा संगतीचा महिमा आहे. माणूस घडतो तो सुद्धा संगतीने आणि माणूस बिघडतो तो सुद्धा संगतीने. अशी कित्येक लोक तुम्हाला पाहायला मिळतील की चांगली चांगली माणसं चांगलं वागत होती, पण मूर्ख लोकांच्या संगतीत गेल्यामुळे त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं. आणि अशीही लोक तुम्हाला पाहायला मिळतील की फार वाईट वागत होती, पण चांगल्या लोकांच्या संगतीत आल्यामुळे त्यांच्या आयुष्याचं चांगलं झालं. दोनही प्रकारची लोक या मृत्यू लोकात या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ इतकाच आहे, घडणं आणि बिघडणं कशावर अवलंबून आहे? संगतीवर अवलंबून आहे. म्हणून आपण कोणाच्या संगतीमध्ये जातोय याचा पावलं पावलावर माणसाने विचार केला पाहिजे. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये जाताय मला सांगा. आपण जर व्यभिचाराच्या संगतीमध्ये राहू लागलो तर काय होईल? आपण जर दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये राहू लागलो तर काय होईल? किंवा आपण जर चोराच्या संगतीमध्ये राहू लागलो तर काय होईल? व्यभिचाऱ्यापाशी बैसता क्षण भरी, देखताची नारी मन धावे. महाराज म्हणले व्यभिचाऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याकडून एक दिवस व्यभिचार घडल्याशिवाय राहणार नाही. आपण जर चोराच्या संगतीमध्ये राहू लागलो तर काय होईल? बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. महाराज म्हणले चोराच्या संगतीत जर तुम्ही राहू लागलात तर चोराच्या संगतीमध्ये राहून राहून एक दिवस तुमची बुद्धी त्या चोरासारखी बनेल आणि चिंधी जरी दिसली तरी तुमचं मन त्या चिंधीकडे धाव घेईल. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. म्हणून आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतोय याचा आपण विचार केला पाहिजे. चांगला माणूस आहे, चांगला हरिपाठ करतो, भजन ऐकतो, आणि असा चांगला वागणारा माणूस जर दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये राहू लागला तर काय होईल? हरिपाठ पाठ होईल का? काय होईल? त्याच्या संगतीनं एक दिवस तो सुद्धा काय करणार? दारू पिणार. नाहीतरी 100% लोक फक्त संगतीने बिघडलेले आहेत. दारू पिणाऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर 100% काम होतंय महाराज. कशाचं? हरिपाठ पाठ नाही, पेण्याचं 100% काम होणार. त्यांची सिस्टीमच लय खतरनाक आहे. तुम्ही दारू पिणाऱ्याच्या संगतीत जा, अहो ते आपापले मुलं आपल्या जवळ घ्या बरं, लय विक्षेप करतात बघा ते. आपल्या जवळ घ्या त्यांना थोडंसं. दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीत जर आपण गेलो तर दारू पिणाऱ्याच्या माणसाची सिस्टीम कशी असते बघा. ते आपल्याला म्हणलं उलशी घे, काही नसतं, उगं थोडं तोंड आंबट पडतंय, काय नसतं. त्यांची टॅक्ट तुम्ही म्हणता तुला कसं काय एवढं माहिती आहे का नाही? अशीच असते ना टॅक्ट. अगे काय नसतं, उलशी घ्यावं लागते, काय नसतं होत. ते म्हणतं बाबा मला नाही जमत, मी हरिपाठ करणारा माणूस आहे, मी याच्यात नाही बाबा. अगी बाबा काय नसतं, उलशी घे, काय नसतं होत. नको बाबा मला जमत नाही का? मग बिल भर. काय भर? बिल. ते म्हणतं बिल भरण्यापेक्षा घोट घेतलेला बरा. तिथून जी घोट घ्यायला सुरुवात होती, शेवट पुन्हा दारूवरच त्याचा शेवट होतो. परिणाम कशाचा आहे? संगतीचा. येड्या माणसाची संगत परवडली पण दारुड्याची संगत परवडत नाही. येड्याच्या संगतीत आयुष्याचं नुकसान तरी नाही महाराज. कारण दारू पिणारे माणसं काय बोलतात काही त्यांना कळत नाही. एक जण फुल पेलन छताव गेलं, लक्ष द्या, फुल पेलनवर टेरेसवर गेलं 4थ्या मजल्यावर, तिथून खाली पडलं, मुंडक्यावर पडलं, आणि ते पडलं म्हणून लोक जमा झाले. हे उठलं आणि एक जणांनी त्याला विचारलं काय झालं? ते म्हणलं काय को आम्ही आताच खाली आलोय. असल्या माणसाच्या संगतीत जर आपण गेलो तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल का? दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीत आयुष्याचं वाटोळे महाराज. म्हणून दारू पिणाऱ्याची संगत कधी करू नका, कारण ते काय बोलतात त्यांना कळत नाही महाराज. मी नगरला कीर्तनाला जाऊ लागलो, शिक्रापूरवरून बसमध्ये बसलो, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, आणि ज्याच्याजवळ मी बसलो तो माणूस प्युअर देशी भक्त फुल, आणि मी त्याच्याजवळ जाऊन बसलो. माझ्या अंगावर कपडे होते. मला पाहिलं, मी थोडा आजारी होतो. मला म्हणे महाराज आजारी आहेत का? म्हणलं हो आजारी. खोकला येतोय का? म्हणलं हो येतोय. घालवायचं आहे का? म्हणलं हो. 2 टोपण दारू प्या. मला म्हणलं, मी म्हणलं येडा का काय रे? म्हणलं तू दारूमुळे कुठं खोकला जात असते का? अहो मला दारूमुळे खोकला
का जाणार नाही म्हणला? दारूमुळे आपलं घर गेलं, जमीन गेली, बायको माहेराला निघून गेली, तुमचा खोकला जात नसते का म्हणला? सामान्य गोष्ट आहे. आणि अशा माणसाच्या संगतीत जर आपण गेलो तर कल्याण आहे का? म्हणून दारू पिणाऱ्याची, व्यभिचार करणाऱ्याची, चोराची संगती आयुष्यात कधी करू नका. ज्या बाईचा नवरा दारू पितो ना दादा, कधीतरी तिला भेटा आणि तिला विचारा तिच्या आयुष्याचं काय चाललंय. तिच्यासारखी दुर्दशा आयुष्याची कोणाचीच नसते महाराज. कारण दारू पिणारा माणूस फक्त दारूच पित नाही. पुन्हा ऐका, दारू पिणारा माणूस फक्त दारूच पित नाही, तर दारू पिणारा माणूस दारूबरोबर आपल्या वडिलांचा आनंद, आपल्या पत्नीची मनस्थिती, आपल्या मुलाबाळांचं स्वप्न आणि आपल्या बापाची प्रतिष्ठा एका घोटात संपवत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीत कधी जाऊ नका. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये 3 पुरुष निर्व्यसनी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. नीट ऐका, प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये 3 पुरुष निर्व्यसनी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. वडील जर निर्व्यसनी असतील तर त्या महिलेचं बालपण आनंदात जातं. नवरा जर निर्व्यसनी असेल तर त्या महिलेचं तरुणपण कौतुकात जातं. आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर त्या महिलेचं म्हातारपण आनंदामध्ये, सुखामध्ये जातं. म्हणून मुलगा, वडील आणि नवरा ही 3 पुरुष प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये निर्व्यसनी असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे बघा. म्हणून दारू पिणाऱ्याच्या संगतीत, येड्याच्या संगतीत, व्यभिचार करणाऱ्याच्या संगतीत कधी जाऊ नका. आणि संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नका. संतन के संगी लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग 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 लाग रे अच्छी बनेगी. हाँ, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सजेगी. 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 संतन 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 के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हाँ, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनंच आहे मग तुमचं चांगलंच होणार. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. तुमचं चांगलंच होणार. म्हणून जीवनामध्ये इतरांच्या संगतीत जाऊ नका आणि संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नका. कारण संगतीनुसार माणसाचे आचार विचार सहज घडतात. जशी संगती तसे आचार, तसा विचार, तशी गती, तशी कृती आपल्याला मिळत असते. म्हणून संगतीनुसार माणसाचं जीवन आहे बघा. छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो बघा. संगतीनुसार माणसाचे आचार विचार कसे घडतात. चांगल्या लोकांच्या संगतीत जर आपण पायीवारीला गेलो तरच दिंडी धरून चालणार. मूर्ख लोकांच्या संगतीत जाऊ द्या बरं. दिंडी अकलूजला तर हे इंदापूरला, दिंडी इंदापूरला तर हे अकलूजला, म्हणजे 10-5 किलोमीटर पुढं तरी चलते, नाही तर 10-5 किलोमीटर मागं तरी चलते. कशामुळं? संगतीमुळं. चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्यानंतर भजनानंच वेळ मिळत नाही ना महाराज. जी माणसं चांगल्या लोकांच्या संगतीत दिंडीला जातात त्यांना भजनाशिवाय वेळच नाही. सगळा वेळच त्यांचा भजनात जातो. म्हणून दिंडीला जाताना सुद्धा चांगल्या दिंडीचं काय काय वारीच्या वाटानं दिंडी आहेत का ऊसतोडाच्या टोळ्यात हेच कळाय नाही. पकवाद नाही, इना नाही, टाळं नाही, गायक नाही त्या दिंडीत, वादक नाही, नियमाचं भजन नाही. सकाळी सकाळी वाकून टाक सडा. मी म्हणलं तुम्ही पडा, टाकणारे टाकतेत म्हणलं. काय कायला गप बसण्याचं पाकिट भरावं लागतं धन्यकुमार महाराज. असे गायक निघालेत. 8 दिवस तुम्ही गप्प बसल्याबद्दल 1000 रुपये तुम्हाला. असे गायक गावगाव तयार झाले. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. साधकाचा
मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ते गोड भजन असं हे दिंडीतलं भजन जर कानावरती पडलं ना महाराज हे ऐकण्यासारखं भजन आहे. एक एक अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो. आमचे धन्यकुमार महाराज एक टाळ वाजवतील, दादा गोड धीरज महाराज पकवाज वाजवतील. तुम्ही फक्त ऐका दिंडीच्या वाटानं भजन कसं असतंय. प्रत्येक ओळीतला एक अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवतो. इतकं गोड भजन आहे महाराज, फार गोड आहे. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कते काळी, कर जोडी तो कते काळी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासी पीतांबर, तुळसी हार गळा कासी पीतांबर, तुळसी हार गळा कासी पीतांबर, तुळसी हार गळा कासी पीतांबर. आवडी निरंतर घ्यायचे ध्यान, आवडी निरंतर घ्यायचे ध्यान. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक राम, आनंदले मुनी जन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, योगिया दुर्लभ तोडा देखिला साजने. पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा स्थळ. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला नंदा चाल बेला, मनमोहन मुरलीवाला नंदा चाल बेला. कशातलं हे दिंडीत काकड्यातलं भजन आहे. एक प्रत्येक ओळीतला एक अभंग आहे. पण हे चांगल्या दिंडीत गेल्यानंतरच ऐकायला मिळते. चांगल्या दिंडीत गेलं भोपाळ्याचे, काकड्याचे, बहिणाबाईचे, जनाबाईचे, नाटाचे, ताटीचे प्रकरण ऐकायला मिळते. कोणत्या दिंडीत गेल्या चांगल्या, आणि मोकार दिंडीत गेल्या मग नुसते प्रकरण ऐकायला मिळते. आलं का लक्षात? प्रकरणात फरक आहे. चांगल्या दिंडीत गेले की हे प्रकरण, मोकार दिंड्याने मग बाकीचे प्रकरण. विठाला विठाला म्हणून संगतीनुसार माणसाचे आचार विचार घडतात. संगती माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल महाराज संगती माणसाच्या जीवनामध्ये काय करते, तर लक्ष देऊन ऐका. संगती ही माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तर निर्माण करते. मला सांगा, एक पाण्याचा थेंब आहे, माझ्याकडे पहा, पाण्याचा थेंब आहे. त्या पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली, काय झालं त्या थेंबाचं? बाष्पीभवन झालं. एका क्षणात तो थेंब संपला, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही. आता त्याच पाण्याच्या थेंबाने कमलपत्राची संगती केली, आता काय झालं? मोत्यासारखा चमचम करू लागला. आणि आता त्याच पाण्याच्या थेंबाने स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याची संगती केली, आता काय झालं? मोती बनला. म्हणजे हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्तर कशामुळे निर्माण झाले?
संगतीमुळे. आता त्याच पाण्याच्या थेंबाने सापाच्या तोंडात उडी मारली, काय झालं? विष झालं. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्तर कशामुळे प्राप्त होतात? संगतीमुळे. संगतीत तुम्ही कोणाच्या संगतीत बसताय, कोणाच्या संगतीत तुम्ही उठबस करताय, याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. गुळ असतो, गुळ असतो, गुळ माहिती ना? त्या गुळाने हरभऱ्याची अर्थात फुटाण्याची संगती केली, तो प्रसाद होतो का नाही? म्हणजे गुळाने किंवा हरभऱ्याने गुळाची म्हणा किंवा गुळाने हरभऱ्याची म्हणा, एकमेकाची संगती केली, काय तयार होतो? प्रसाद तयार होतो. आणि त्याच हरभऱ्याने दारू पिणाऱ्याच्या माणसाची संगत केली, चकना तयार होतो का नाही? कशाचा परिणाम आहे? परिणाम कशाचा आहे? संगती. तुम्ही कोणाच्या संगतीत जाताय, कोणाच्या संगतीत बसताय, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. विठाला म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नका, चांगल्या लोकांच्या संगतीत आल्याशिवाय राहू. विंचू माहितीये का? विंचू बोर होईल का तुम्हाला? नाही तर चहा सांगू एकदा होत असलं तसं, नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात चहा कॅन्सल करून स्प्राईट सांगू, आहे का नाही? चहा नसला जमत तर लक्ष देऊन ऐका. विंचू माहिती? विंचू, त्या विंचूवाने आपल्या सर्वांगावर फिरू द्या, फक्त फिरताना आपली नांगी अशी वर धरू, आणि नांगी वर धरून तो विंचू आपल्या सर्वांगावर फिरू द्या. काय परिणाम होईल का? काय परिणाम? काहीच होणार नाही, कारण विंचवाचा कुठं विषय? नांगीमध्ये विषय. पण तुकाराम महाराज म्हणले, एक वेळ त्या विंचवाची संगती माणसाला परवडली, कारण त्याच्या कुठं विषय? नांगीत विषय. पण या समाजामध्ये अशी कित्येक माणसं आहेत की त्यांच्या सर्वांगामध्ये विषय. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. गोड प्रमाण दिलं बघा महाराजांनी. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा सापडला, कीर्तनकाराला बोलायला बळ येते, आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला असला पाहिजे काय? पुरावा. हा, पुरावा नसल्यावर मग कीर्तनकार पुरावा, खड्डा खांद्याचा मोठा पुरायचा मध्ये. पुरावा असल्यावर का म्हणून पुरावा उगाच, बरोबर आहे का नाही? गोड पुरावा दिला महाराजांनी. तुकोबाराय म्हणतात विंचवाच्या फक्त नांगीत विषय, पण दुर्जन माणसाच्या सर्वांगात विषय. म्हणून एक वेळेस विंचवाची संगती परवडली, पण दुर्जन माणसाची संगत आपल्याला परवडणार नाही. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नका, आणि चांगल्या लोकांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नका. हे चांगल्या लोकांनी सुद्धा लक्षात घ्या. कारण चांगली माणसं जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिली तरच चांगल्या माणसाचं सुद्धा चांगलं होतं, नाही तर चांगल्याचं सुद्धा वाईट झाल्याशिवाय राहत नाही. चांगल्यांनी चांगल्याच्याच संगतीत राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज मगाशीपासून तुम्ही सांगताय संतांच्या संगतीत या, इतरांच्या संगतीत जाऊ नका, पण संतांच्या संगतीत आल्यानंतर फायदा काय? फायदा सांगतो. संतांच्या संगतीत किंवा चांगल्या माणसाच्या संगतीत तुम्ही 10 मिनिटं 5 मिनिटं रोज चांगल्या माणसाची संगती करा, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात त्याचा फायदाच आहे. काय फायदा आहे? सहजच सकाळचं कोवळं ऊन आपल्या अंगावरती पडावं म्हणून ज्ञानोबाराय भिंतीवरती बसले. कुणीतरी येऊन ज्ञानोबारायांना सांगितलं की माऊली, तुम्हाला भेटण्याकरता कोण येत आहेत? चांगदेव येत आहेत. आणि तुमच्याकडे येत असताना ते कशावर बसून येतात? वाघावर बसून येतात. लोकांनी फक्त एवढंच लक्षात ठेवलंय, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. मला एक जण म्हणला, महाराज ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, आताचे महाराज लोक चालू शकतात का? मी म्हणलं का म्हणून चालू शकत नाही? मी चालू शकतो. मला खरंच चालू शकतो का? म्हणलं महाराष्ट्रातला कुठलाच कीर्तनकार चालवणार नाही भीत, पण मी चालू शकतो. म्हणला चालवा. म्हणलं ये वागाव बसून. अरे येड्या, ज्ञानोबारांनी भिंत चालवली, पण कधी चालवली? चांगदेव भेटायला आले, येताना कशावर बसून आले? वाघावर बसून आले. ते आपल्याला भेटण्याकरता वाघावर बसून येतात, आपण पण त्यांना सामोरं गेलं पाहिजे. आपण कशावर बसून जायचं? म्हणून ज्ञानोबारांनी भिंत चालवली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबाराया.
ज्ञानोबांनी भिंत चालवली, पण चांगदेव समोरून वाघाव बसून येतात हे कळल्याच्या नंतर ज्या भिंतीवरती बसले होते त्या भिंतीला ज्ञानोबांनी आज्ञा केली, नंतर ती भिंत चालवली. मला सांगायचं इतकंच, 10 मिनिटाची 5 मिनिटाची ज्ञानोबांची संगती त्या निर्जीव भिंतीला झाली. आज 10 लाख लोक कार्तिक यात्रेला आळंदीला येतात, 5 लाख लोक ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि राहिलेले 5 लाख लोक त्या निर्जीव भिंतीचं दर्शन घेतात. मला सांगा, निर्जीव भिंत ज्ञानोबांच्या संगतीत आली आणि ती भिंत आज ज्ञानदेव झाली. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. 10च मिनिटं ज्ञानोबा त्या भिंतीवरती बसले असतील. याच्या पुढे जाऊन सांगतो, तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये येताना आळेफाटा लागतोय आम्हाला. त्या आळेफाट्याला कोणाची समाधी? रेड्याची समाधी. रेड्याची, जगातला सर्वात निर्बुद्ध प्राणी रेडा. ते रेड्याची समाधी त्या आळेफाट्याला आहे. प्रत्येक एकादशीला आज कीर्तन होते कोणासमोर? रेड्यासमोर. प्रत्येक द्वादशीला अन्नदान आहे कोणासमोर? रेड्यासमोर. तुमच्या माझ्यासारखे बरेच रेडे त्या रेड्याचं दर्शन घेण्याकरता रोज तिथं लाईनमध्ये उभे असतात. रेडा ज्ञानोबांच्या संगतीत आला आणि रेडा कोण झाला? देव झाला. देव. कशाची ताकद? संगतीची ताकद आहे. एक जण म्हणला ज्ञानोबांनी रेडा बोलिला. म्हणलं मग बोलिला, तुम्ही शेळी तरी बोलिता का? लोकांचे लय प्रश्न आहेत महाराज. कीर्तनला उभं राहिल्या उपरनं कमरालाच का बांधतात? गळ्याला बांधायचं का मग? काही प्रश्न आहेत. रावणाला तोंड किती होते? म्हणलं 10. एका अंगावर कसा झोपायचा? मी म्हणलं त्यानं खड्डा खांदला होता, 9 मध्ये टाकीत होता, झोपत होता. म्हणलं काय उत्तर द्यावा? मग काही बी प्रश्न आहेत. माळीमध्ये 108च म्हणी का? म्हणलं तू घालू नको पण विचारू नको. लय प्रश्न आहेत लोकायला, काही बी विचारतात महाराज. ज्ञानोबांनी रेडा बोलिला. सप्त्याची मिटिंग बी बसू द्या. गावागावात एक नगीना असा असतो, गावागावात असतो. सगळ्यालाच हे कीर्तन भजन आवडत नसते. एकतरी तुमच्या गावात सुद्धा असा नगीना असन, त्याला वाटत असन कधी काला होते आणि कधी माईक बंद होते. एकतरी असन, एकतरी गावागावात एक असतोच. मग हे सगळ्यालाच कीर्तन भजन आवडत आहे काय? महाराज लोक, ही गायक वादक मंडळी सगळ्यालाच आवडत नाहीत. काहीला आमच्याकडे बघितलं तरी डोकं दुखत आहे. असे माणसं आहेत काय. आम्ही गावात बी जाऊ द्या, आमचे पांढरे कपडे बघितले, आला रे मोरांग्या. ते का बैल आहे का काय आहे ते? गावात नीट बोलणार नाहीत. पांढरे कपडे बघितले, आले बघा बगळे बगळे, असं काहीतरी म्हणणार. असे गावागावात माणसं आहेत महाराज. सप्त्याची मिटिंग बी बसू द्या. काय करायचे महाराज लोकांना एवढाले पैसे? आताचे महाराज का पहिल्यासारखे राहिलेत का? आम्हाला का शेपट्या फुटल्यात का? काय झालं नेमकं? काय करायच्यात महाराजाला 20 लाखाच्या गाड्या? अरे कोंबडी टेम्पून फिरायले ना. कोंबडे टेम्पून फिरायला लागलेत. मग कोंबडे जर टेम्पून फिरायलेत तर महाराज लोकांना कोण गाडीत फिरून सांगा बरं? गावागावात माणसं आहेत महाराज. कुठले अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. ज्ञानोबांनी रेडा बोलिला. तुम्ही शेळी तरी बोलू शकतात का? मी म्हणलं आण शेळी. असे माणसं भेटले की जशाला तसे उत्तर द्यावं लागते. तेव्हा ते प्रकरण जागची जागा दबत आहे. आण म्हणलं शेळी. मी बोलितो म्हणून आण शेळी. त्या माणसाने शेळी आणली. थोडं थांबा लय लवकर वाढायला लागली. आण म्हणलं शेळी आणली. त्यानं शेळी आणली. तो माणूस, ती शेळी आणि मी म्हणलं शेळी बोलवायची का? म्हणलं बोलवा. म्हणलं बोलविल्यावर काय? बोलून दाखवा म्हणला. मी म्हणलं 3दा बोलितो एकदा सोडून. कितीदा? 3दा. बोलवा म्हणला. मी म्हणलं सांग शेळी, एप्रिल महिना संपल्यानंतर कोणता महिना येतो? कोणता येतो? मे. का? ते म्हणलं एकदाच बोलली महाराज. म्हणलं परत बोलितो. सांग शेळी, जूनच्या अगोदर कोणता महिना असतो? म्हणलं महाराज अजून एकदा बोलवा. अजून एकदा बोलितो. म्हणलं मग सांग शेळी, आपल्या तिघात शेळी कोण आहे? नंबर 1 महाराज येत राव म्हणला. तुम्ही शेळी बोलली, ह्यांची तारीख आपल्या सप्त्यात घ्या म्हणला. असे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात महाराज. सगळ्यालाच कीर्तन, सगळ्यालाच भजन आवडत नाही. ज्ञानोबांची संगती रेड्याला झाली. ताकद परिणाम काय झाला? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडा ज्ञानोबांच्या संगतीत आला आणि स्वतः रेडा ज्ञानदेव झाला. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या लक्षात आलंय संतांच्या संगतीत आल्यानंतर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. पण तुम्ही म्हणताय संतांच्या संगतीत या, संतांच्या संगतीत या, पण संतांच्या संगतीत आल्यानंतर नेमकं करायचंय काय? तर लक्ष देऊन ऐका. संतांच्या संगतीत आल्यानंतर तुकोबाराय म्हटले प्रामुख्यानं तुम्ही पहिलं एक काम करायचं. काय करायचं? करावितात
आल्यानंतर तुकोबराय म्हणले प्रामुख्याने एक काम करायचं, संत समागमी धरावी आवडी किंवा धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थी. संत समागमी आवडी धारण करून परमार्थाची तातडी करायची, परमार्थाची त्वरा करायची. तुम्ही म्हणाल महाराज परमार्थाची तातडी करायची, परमार्थाची त्वरा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? काकड्याला उठायचं आणि काय करायचं? कारण आपल्या वारकरी संप्रदायाच्या साधनेची सुरुवात कुठून आहे? काकड्यापासून आहे. मग पहिल्यांदा काकड्याला उठायचं, नंतर विष्णू सहस्रनाम सुरू झालं की हजर राहायचं, नंतर गाथा भजन सुरू झालं की हजर राहायचं, दुपारी भागवत कथा असते, रामकथा असते, शिव महापुराण कथा असते, त्या कथेला हजर राहायचं, कथा संपली की प्रवचनाला थांबायचं, प्रवचन संपलं की हरिपाठाला थांबायचं, हरिपाठ संपला रात्री कीर्तनाला थांबायचं, आणि कीर्तन झाल्यावर भजनाला जागराला थांबायचं. ते लोक तुकोबारांना म्हणू लागले, महाराज तुम्ही सुरुवातीला सांगत होते तेच बरं होतं, संतांच्या संगतीत या. पण संतांच्या संगतीत आल्यानंतर तुम्ही जी परमार्थाची तातडी करा म्हणताय, हे काय आम्हाला परवडणार नाही. कारण आमच्या साखर झोपेची वेळ आणि तुमच्या काकड्याची वेळ एकच असल्यामुळं आम्ही काकड्याला येऊ शकत नाही. आम्ही सकाळी झोपेतच असतो तेव्हा तुमचं विष्णू सहस्रनाम संपलेलं असते. आमच्या नाश्त्याची वेळ आणि तुमच्या गाथा भजनाची वेळ एकच असल्यामुळं आम्ही गाथा भजनाला येऊ शकत नाही. दुपारी आमची विश्रांतीची वेळ आणि तुमच्या कथेची वेळ एकच असते, त्याच्यामुळं आम्ही कथेला येऊ शकत नाही. सायंकाळी आम्हाला फिरायला जाण्याची वेळ आणि तुमच्या हरिपाठाची वेळ एकच असते, त्यामुळं हरिपाठाला आम्हाला जमणार नाही. आणि रात्री जागरण सहन होत नाही. म्हणजे जवळजवळ काकड्यापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत एकंदरीत आम्ही कुठल्याही साधनेला हजर राहू शकत नाही. मग काकड्या जर आम्हाला जमत नसेल, भजन जमत नसेल, हरिपाठ कीर्तन काहीच प्रवचन जमत नसेल, तर संतांच्या संगतीत येऊन नेमकं करायचे तरी काय? लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणले संतांच्या संगतीत आल्यानंतर नाही काकडा जमला तरी चालेल, नाही कीर्तन जमलं तरी चालेल, नाही प्रवचन ऐकता आलं तरी चालेल, फक्त संतांच्या संगतीत आल्यानंतर कुठलं नाही जमलं तरी चालेल. मग महाराज संतांच्या संगतीत येऊन नेमकं करायचंय तरी काय? काय करायचंय तेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलाय. तुकोबाराय बोलतात संतांच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला काहीही नाही जमलं तरी चालेल,
मग महाराज आम्हाला काही जमणारच नसेल तर संतांच्या संगतीत येऊन काय करायचं? तुकाराम महाराज म्हणजे नाही जमू द्या. संतांच्या संगतीत आल्यानंतर एक आपल्याला जमण्यासारखी गोष्ट आहे. कोणती महाराज? पडून या राही उगाच संताची पायी. पडून तर राहता येईल ना. नाही काकडा जमला, नाही कीर्तन जमलं, नाही प्रवचन, नाही हरिपाठ, झोपता तर येईल ना तिथं जाऊन. ही आपल्याला प्रत्येकाला जमण्यासारखी गोष्ट आहे. अजून किती मोकळं सांगायचं महाराज? पडून राहा म्हणले महाराज. काहीच करू नका, संतांच्या पायाजवळ काय करा? पडून राहा. महाराज संतांच्या पायाजवळ पडून राहिल्यानंतर काय बदल आहे? आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, शेण का जमिनीवरती पडलं काय घेऊन उठतं? माती. शेण जमिनीवरती पडलं की माती घेऊन उठतं. तसं माणूस संतांच्या पायाजवळ नुसता पडून जरी राहिला तरी परमार्थाची काही ना काहीतरी रजकण घेतल्याशिवाय तिथून उठणार नाही. हा संतांच्या संगतीचा. म्हणून माझ्या कीर्तनातलं एक लाखातलं वाक्य शिकून जा. मूर्ख लोकांच्या आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहून आपली इस्टेट आणि इज्जत घालवण्यापेक्षा अशा वारकऱ्याच्या संगतीत येऊन हरिपाठ पाठ करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल महाराज. काय मूर्ख लोकांच्या आणि काय वाईट लोकांच्या संगतीत येऊ? वाईटाची संगती जीवनामध्ये करूच नका आणि चांगल्याच्या संगतीत आल्याशिवाय राहूच नका. संतांची संगती जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? काय काय होतं संतांच्या संगतीनं? अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत् पापा. महाराज म्हणले जीवनातलं पाप नष्ट करण्याची ताकद संतांच्या संगतीमध्ये. म्हणून संतांच्या संगतीत आपण आलं पाहिजे. नाही काही जमलं तर तिथं येऊन एक करा, पडून या राही उगाच संताची पायी. महाराज पडून राहिल्यानंतर काय फळ आहे? तर संतांच्या संगतीत पडून राहिल्यानंतर काय फळ आहे याच्याकरता एक उदाहरण देतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा आणि विठोबा रखुमाईचं भजन करा. आपण प्रवेश केलेला आहे. तुकोबाराय बोलतात संतांच्या संगतीत पडून. महाराज काय ताकद आहे संतांच्या संगतीत पडून राहण्याची? छोटंसं उदाहरण देतो, लक्ष देऊन ऐका. ही कथा ऐकत असताना सगळं लक्ष माझ्याकडे राहू द्या. सगळं लक्ष जर तुम्ही माझ्याकडे दिलं तर कथा तुम्हाला समजेल. अभंगाचं पहिलं चरण तुमच्या लक्षात येईल. काय संतांच्या पायाजवळ पडून राहण्याची ताकद आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं तीर्थक्षेत्र आहे. लक्ष देऊन ऐका. त्या पैठणपासून 10 किलोमीटर अंतरावरती एक गाव आणि त्या गावामध्ये एक गरीब आई राहत होती. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायची आणि आपला उदरनिर्वाह चालवायची. दुसऱ्याच्या घरची धुणं भांडी करायची. दुसऱ्याच्या घरी रात्रंदिवस काबाड कष्ट करायची. एकुलता एक मुलगा होता त्या आईला. त्या मुलाला सांभाळत सांभाळत जीवन जगायची. दसरा झाला आणि दिवाळीचा सण जवळ आला.
आणि दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर त्या आईला असं वाटू लागलं आपली परिस्थिती गरीब आहे. आता दिवाळीच्या सणाला प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जाईल. आपल्या घरी सुद्धा दिवाळीला काय बनवायची? पुरणपोळी बनवायची. आईला वाटू लागलं परिस्थिती बिकट होती. लक्ष द्या माझ्याकडे. गरिबी अत्यंत वाईट आहे महाराज. गरिबी ज्यानं भोगली त्या माणसाला विचार गरिबीचं दुःख काय असतंय. गरिबी ज्याच्या वाट्याला आली त्यानं भोगली त्याला विचारा त्याचं दुःख. आईला वाटू लागलं रात्रंदिवस आपण कष्ट करतोय, रात्रंदिवस कोणाच्या तरी घरची आपण धुणं भांडी करतोय, आपल्या मुलाला सांभाळतोय. आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जाईल. आपण सुद्धा पुरणपोळी बनवायची. पण ती माय, ती आई एवढी गरीब होती ना की पुरणपोळी बनवावी एवढी सुद्धा तिच्याकडे श्रीमंती नव्हती. एवढी सुद्धा तिची ऐपत नव्हती. बनवायची कशी पुरणपोळी? भाऊबीजेचा सण आला आणि भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी शेजारच्या महिलेकडे गेली. तिच्याकडून थोडेसे गहू आणि थोडीशी डाळ उसने आणली आणि भाऊबीजेच्या दिवशी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी आईनं काय बनवली? पोळी बनवली. तिचा मुलगा बाहेर अंगणामध्ये खेळत होता. मुलाला हाक मारली, बाळू ये रे बाळू, तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली. बाळूनं ऐकल्याबरोबर धावत आला ना आईला विचारू लागला, आई हे माय, हे आई, काय असती का ही पुरणपोळी? बाळा, खास पदार्थ आहे. एवढी गरिबी होती की त्या काळात त्या बाळूनं आजपर्यंत पुरणपोळी पाहिलेली नव्हती. पुरणपोळी काय असतं हे त्या बाळूला माहिती नव्हतं. आईला विचारायचं, आई काय असते पुरणपोळी? बाळा, खास पदार्थ आहे, तुझ्यासाठी बनवलाय बघ, खाऊन तर घे, तुला फार आवडेल बघ. ठीक आहे आई. देवाला नैवेद्य समर्पित केला आणि बाळू जेवायला बसला. 4-5 पुरणपोळ्या बाळूने आवडीने खाल्ल्या आणि 4-5 पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला आणि पुन्हा खेळायला निघून गेला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आईला म्हणू लागला, आई किती छान पुरणपोळी बनवली होतीस, मला फार आवडली. किती छान पदार्थ आहे ग, किती चांगली बनवलीस, मला फार आवडली आई. आई आज सुद्धा मला खाण्याकरता काय बनव? पोळीच बनव. आईला माहिती होतं उद्या हा पुरणपोळी मागणार आहे. आईनं थोडंसं पुरण शिल्लक ठेवलं होतं. पुन्हा आईनं पुरणपोळी बनवली आणि त्याला खायला दिली. पुन्हा आनंदाने 2-3 पोळ्या खाल्ल्या. पुन्हा तिसऱ्या दिवशी आईला म्हणू लागला, आई आज सुद्धा काय पाहिजे? पोळीच पाहिजे. पण हे ऐकल्यानंतर त्या आईच्या डोळ्यामध्ये आता पाणी आले. आई म्हणू लागली, बाळा, रोज रोज पुरणपोळी बनवून देण्या इतकी एवढी माझी श्रीमंती नाही रे राजा. कुठून बनवून देऊ बाळा रोज रोज? एवढे आपण श्रीमंत नाहीत. दिवाळीचा सण जवळ आला होता. दुसऱ्याच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जाईल. कोणाच्या दारात तू जाऊ नये म्हणून शेजारच्या महिलेकडून डाळ आणि गहू उसने आणले तुला पुरणपोळी बनवून दिली. मला माफ कर रे बाळा, रोज रोज मी तुला पुरणपोळी देऊ शकत नाही. पण बाळू सांगू लागला, नाही आई, पाहिजे तर मला पुरणपोळीच पाहिजे, तरच मी जेवण करणार, नाही तर मी घरी जेवणार नाही. आईला वाटलं कुठपर्यंत उपाशी राहणार आहे. नेहमीप्रमाणे आईनं आपली बेसन भाकर बनवली आणि आई कामधंदा करण्याकरता निघून गेली. कारण बाळूला आत्तापर्यंत फक्त बेसन आणि भाकरच खायला मिळाली होती. दुसरं त्याला मिळालंच नव्हतं. बदल झाला तर भाकर बेसन व्हायचं. तुम्हाला नाही कळणार, तुम्ही काल्या दिवशी या, आता राहू द्या. नाही कळल्यावर काय करा महाराज? सकाळी भाकर बेसन आणि रात्री बेसन भाकर, एवढाच बदल होता, बाकी काय नव्हता बदल. तरी अजून बी कळालं नाही. आता मला फाशी द्या, आता काय करतात लक्ष द्या. बेसन आणि भाकरीच्या व्यतिरिक्त बाळूनं काय खाल्लेलंच नव्हतं. पुरणपोळी कधी मिळालीच नव्हती. नेहमीप्रमाणे आईनं भाकर बेसन बनवली आणि आई कामधंदा करण्याकरता निघून गेली. घरी आला, टोपलीमध्ये ती भाकर बेसन पाहिली. त्याला वाईट वाटलं, आईला तर मी पुरणपोळी सांगितली होती, आईनं बनवली नाही. पाय आपटत आपटत निघून गेला. दिवसभर तो बाळू जेवला नाही. आई सायंकाळी घरी आली आणि टोपलीमध्ये बेसन भाकर पाहिली. आईला दुःख वाटलं. अंगणामध्ये रडत बसली. जिच्याकडून गहू आणि डाळ उसने आणली होती ती महिला फिरत फिरत आली आणि हिला रडताना पाहिलं आणि विचारू लागली, गंगूबाई का रडतेस? त्यावेळेस तिनं सांगितलं, अहो काय सांगावं ताई, माझा बाळू आज सकाळपासून जेवला नाही. अगं मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. तिनं सांगितलं, डॉक्टरकडे नेण्यासारखा रोग त्याला झालेला नाही. काय झालंय? तो म्हणतोय मला रोजच पुरणपोळी पाहिजे. तू सांग बरं आता रोज पुरणपोळी त्याला कुठून देऊ? माझी का तेवढी श्रीमंती का? मी कसं तरी उदरनिर्वाह भागवते, कसं तरी माझा प्रपंच चालवते, दुसऱ्याच्या घरची रोज धुणं भांडे करते, त्याला एकुलता एक म्हणून चांगलं सांभाळते, आणि रोज रोज त्याला पुरणपोळी कुठून देऊ? त्यावेळेस त्या शेजारच्या महिलेनं सांगितलं, एक काम कर,
त्याला पुरणपोळी पाहिजे का? हो. पैठण आपल्याला 10 किलोमीटर अंतरावरती आहे. याला घेऊन कुठं जा? पैठणला जा. पैठणला नाथबाबा राहतात. नाथ महाराज फार श्रीमंत संत आहेत. रोज विजयी पांडुरंगाला नैवेद्यासाठी त्यांच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. याला नाथबाबांकडे घेऊन जा, याला तिथं पुरणपोळी खायला मिळेल. आईनं सांगितलं खरंच मिळेल? हो. नाथबाबाजवळ जर हा राहिला तर रोज याला पुरणपोळी खायला मिळेल. आईला आनंद वाटला. आईनं आपल्या मुलाला बाळूला हाक मारली. बाळू धावत धावत आला. काय आई? चल आपल्याला पैठणला जायचे. पोळी मिळेल का? आईनं सांगितलं हो मिळेल. दिल्लीला येतो म्हणला. मग पोळी मिळणार असेल तर दिल्लीला येण्याची तयारी म्हणला माझी. आईनं हाताला धरलं आणि त्याला घेऊन कुठं गेली? पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर नाथबाबाचं दर्शन झालं. नाथबाबाला आई सांगू लागली बाबा हा माझा मुलगा आहे, याला तुमच्याजवळ राहू द्या. नाथबाबा म्हणू लागले राहू द्या आईसाहेब, काय अडचण नाही, आमच्याकडे त्याला राहू द्या. आणि आमच्याकडे राहत असताना त्याला इथं अजिबात बोर होणार नाही. आमच्याकडं पहाटे काकडा असतो, विष्णू सहस्त्रनाम असतं, गाथा भजन असतं, दुपारी भागवत कथा असते, रामकथा असते, सायंकाळी प्रवचन असतं, रात्री कीर्तन असतं, जागर असतो. त्याला इथं करमून जाईल. ही सगळी लिस्ट ऐकली कुणी? बाळून आईला बाजूला घेतलं. आईला म्हणलं आई नेमकं तू इथं मला कशाला आणलंस? आई म्हणली पोळीला. म्हणलं त्या महाराजानं तर पोळीचं नावं घेतलं ना अजून. त्यांनी तर काकड्यापासून सुरुवात केली रात्रीच्या जागरापर्यंत. म्हणजे ही पोळी बाजूला राहायची, ही बाला माझ्या गळ्यात पडायची. हे काकडान भोजनन हरिपाटन कीर्तनन प्रवचनन कथान याच्यातलं आपल्याला काही जमणार नाही. कारण तो बाळू त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, शाळेतच गेलेला नव्हता. तो म्हणला आई मला याच्यातलं काहीच जमणार नाही, मग यांच्याजवळ राहून काय करायचं? आईच्या लक्षात आलं खरंय याला जर इथं काही जमणारच नसेल तर याला इथं ठेवण्यात मजा नाही. आईनं त्याच्या हाताला धरलं परत निघाली. पण नाथबाबांच्या लक्षात आलं माय लेकरामध्ये काहीतरी कुरबुर झाली. नाथबाबांना त्या आईला आवाज दिला, हो आई साहेब का जाताय तुम्ही? या इकडं परत का जाताय? पुन्हा आली. नाथबाबाचं दर्शन घेतलं आणि सांगू लागली बाबा याला तुमच्याजवळ ठेवायचं होतं, पण आमचं नियोजन बदललं, आमचा विचार बदलला आहे, मी याला परत घरी घेऊन जाते. पण का परत घेऊन जाताय? तुमची समस्या तर मला सांगा, तुमचा प्रश्न तर माझ्यासमोर मांडा. नाही बाबा नको, सांगण्यासारखा प्रश्न नाही आहे आमचा. अहो तुम्ही काहीतरी प्रश्न तर उपस्थित करा, आपण काहीतरी मार्ग काढू, त्याच्यातून काहीतरी आपण उपाय काढू. बाबा आमचा प्रश्न असा आहे, हा म्हणतोय मी काकड्याला उठणार नाही, प्रवचन नाही, हरिपाठ नाही, कीर्तन नाही, दुपारी कथा नाही, कुठलंच मला जमणार नाही, फक्त पुरणपोळी मिळणार असेल तर मला इथं राहू दे, नाही तर मला घरी घेऊन सांग. आता मला सांगा बाबा कुठल्या तोंडानं मी तुम्हाला म्हणू माझा पोरगा बाकीचं काहीच करणार नाही, फक्त खाण्यासाठी याला तुमच्याजवळ राहू द्या, असं मना वाटेल? नाथबाबाच्या गोष्ट लक्षात आली. नाथबाबा आईला सांगू लागले ठीक आहे राहू द्या, त्याला पोळी खायची ना, हो राहू द्या, इथं पोळी खाण्याच्या निमित्तानं जरी त्याला राहायचं असेल तर राहू द्या. कारण खाण्यासाठी जरी तो आमच्याकडं थांबला तरी आमचं मोठं वैभव वाढणार आहे. आईला आश्चर्य वाटलं, खाण्यासाठी थांबल्यानंतर यांचं काय वैभव वाढणार आहे? आईने विचारलं बाबा काय वैभव वाढणार आहे? नाथबाबा सांगू लागले वैभव असं वाढणार आहे, आमच्याकडं कीर्तनकार करणारे पोरं तयार आहेत, वाजवणारे तयार आहेत, गाणारे तयार आहेत, रामकथा करणारे तयार आहेत, संस्कृतमध्ये तयार आहेत, खास खाणाराच आमच्याकडं कोणी तयार नाही म्हणले. राहू द्या म्हणले, खाण्यासाठी जरी राहिला तर उद्या पैठणमध्ये छाती ठोकून सांगतो खास खाणारा बी आमच्याकडं आहे, राहू द्या म्हणले. पोळी खायची तुला? बाळू म्हणू लागला हो बाबा पोळी खायची. ठीक आहे म्हणले राहू द्या आई साहेब. पुन्हा बाळूनं आईला बाजूला घेतलं. आई सगळं क्लिअर केलंच ना बोलणं? आई म्हणू लागली हो. पोळीचं म्हणलेत ना महाराज? हो म्हणले. नसेल म्हणले तर मग आपलं घरी जायला म्हणतो. नाही नाही काय अडचण नाही म्हणले, पोळी देणार आहेत. लगेच नाथबाबाला विचारलं बाबा किती वाजता पोळी मिळणार? नाथबाबा म्हणले सकाळी 10 वाजता मी विजयी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित करतो, आणि नैवेद्य समर्पित केला बरोबर तुला सकाळी 11 वाजता हाक मारणार. तुझं नाव काय आहे रे? त्यावेळेस तू सांगू लागला माझं नाव गावबा. संत गावबा महाराजांचं हे चरित्र आहे. माझं नाव काय आहे? गावबा. ठीक आहे म्हटले काय अडचण नाही, तुला 11 वाजता मी बरोबर हाक मारणार, लगेच तू पोळी खायला यायचं. ठीक आहे म्हणला महाराज. अगदी वेळ तंतुतंत आहे. आ करायची राहिला नाथबाबाच्या संत. दुसऱ्या दिवशी नाथबाबा सकाळी उठले, विजयी पांडुरंगाला नैवेद्य समर्पित केला, सगळं झालं. बरोबर 11 वाजता नाथबाबांनी त्याला आवाज दिला गावबा. तटकन उठून बसला, नाथबाबांच्या जवळ गेला आणि नाथबाबांसोबत काय खायला बसला? पोळी. आता नाथबाबाच्या घरच्या पुरणपोळ्या त्या का आपल्या पोळ्यासारख्या होत्या काय? नाथबाबाच्या घरच्या खास पोळी म्हटलं, पोळीला काय पाहिजे? तूप.
त्या काळात तूप विकण्याची पद्धतच नव्हती, त्याच्यामुळं घरोघरी भरपूर तूप असायचं. आता तूप म्हणलं की लगेच म्हणाले चूप, तूप मागितलं की चूप लगेच. नादबाबाच्या घरच्या पुरणपोळ्या लोणकडी तुपातल्या खास पोळ्या बनवलेल्या. नादबाबाच्या संगतीत बसला, 4-5 पोळ्या त्यानं खाल्ल्या, तृप्तीचा ढेकर दिला. बाबा म्हणले पोट भरलं का? हो बाबा भरलं. ठीक आहे म्हणले येतो मग. नादबाबा म्हणले हो या. रात्री 8लाच ना? हो म्हणले 8लाच, काय अडचण नाही, झोपा म्हणले जाऊन. तिथून गेला आणि जाऊन काय केलं? पडून राहिला. नादबाबाच्या संगतीत काय करायचं? फक्त पडून राहायचं. हरिपाठ सुरू झाला. धन्यकुमार महाराज, रग फाटलेली होती, त्या फाटलेल्या रगीतून बघितलं पण हरिपाठाकडे गेला नाही. सगळा कार्यक्रम बसल्या बसल्या डोळ्यानं पाहायचा पण तिकडे उठून गेला नाही. सायंकाळचे 8 वाजले. पुन्हा बाबांना आवाज दिला, गावबा. पुन्हा तटकन उठून बसला. पुन्हा नाथ महाराजाच्या संगतीत आला. पुन्हा 2-4 पोळ्या खाल्ल्या. पुन्हा पोळी खाऊन जाऊन पडून राहिला. जोपर्यंत नाथबाबाच्या संगतीत राहिला त्यानं फक्त एवढंच काम केलं, उठून यायचं, पोळी खायची आणि हात धुवून जाऊन झोपायचं. खाया झोप्या, खाया झोप्या, खाया झोप्या, याच्या पलकट त्यानं दुसरं काही केलं नाही. पोळी खाण्याच्या निमित्तानं नाथबाबाच्या संगतीत आला होता. आता पुढचं आहे. जसं तुम्ही कीर्तन ऐकायला इथं आलात, पैठण गावातले लोक नाथबाबांच्या वाड्यावरती दुपारी रामकथा ऐकायला यायचे. नाथबाबा त्यांना रामायण सांगायचे. लोक समोर ऐकण्याकरता बसले. त्या दिवशी रामकथा सांगत असताना नाथबाबांनी त्या कथेमध्ये जाहीर केलं. काय जाहीर केलं? येणाऱ्या फाल्गुन वद्य षष्टीला मी माझा देह गोदावरीच्या पात्रामध्ये समर्पित करणार आहे. लोक म्हणू लागले, बाबा तुम्ही तुमचा देह गोदावरीच्या पात्रात समर्पित करणार आणि हे राहिलेलं रामायण आम्हाला कोण सांगणार? त्यावेळेस नाथबाबा म्हणले, मी तुम्हाला एक वक्ता देतो. लोक म्हणले, वक्ता? म्हणले हो. कोण? नाथबाबा म्हणले, आपला गावबा. लोक म्हणले, गावबा? महाराज म्हणले, त्याला पोळी खाण्याशिवाय काही जमत नाही, ते काय रामायण सांगणार आहे? त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही, तो गावबा काय रामायण सांगणार आहे? नाथबाबा म्हणले, का सांगू शकत नाही? लोक म्हणले, बाबा तुम्हाला खात्री आहे? नाथबाबा म्हणले, 110% खात्रीनं सांगतो की गावबा रामायण सांगू शकतो. लोक म्हणले, तुम्हाला एवढी खात्री? नाथबाबा म्हणले, खात्री आहे. लोक म्हणले, तुम्ही गेल्याच्या नंतर सांगण्यापेक्षा आज तुमच्या समोरच प्रॅक्टिकल होऊ द्या, बोलवा त्याला, आम्ही ऐकायला बसतो, त्याला रामायण सांगायला लावा. नाथबाबा म्हणले, करा तयारी. दुपारी 4ची वेळ होती. लोकांनी तयारी केली आणि 4ची वेळ आणि बरोबर दुपारी 4 वाजता नाथबाबांनी आवाज दिला. कुणाला? गावबा. तटकन उठून बसला. महाराजाला म्हणला, महाराज आज मधीच कसं काय पोळी? कारण सकाळी 11 आणि 8 पाठ झालेले होते, हे मधलं माहीतच नव्हतं ना. त्याला वाटलं पोळी खायलाच बोललेले. नाथबाबा म्हणले, राजा आज पोळी नाही, आज पोती. आज पोती सांगायची तुला. काय असतं बाबा पोती? अरे गावबा, आज तुला समाजाला रामायण सांगायचं. बाबा मला लिहिता येत नाही, बाबा मला वाचता येत नाही, मी काय रामायण सांगणार आहे? नाथबाबा म्हणले, का सांगू शकत नाही? ऐका संतांच्या संगतीचा परिणाम. का सांगू शकत नाहीस? नाथबाबानं त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याच्याकडे पाहिलं आणि नाथबाबाची कृपादृष्टी त्या गावबावर झाली आणि त्याचा परिणाम असा झाला, कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसाविले, बापा रखुमाईवर विठ्ठले, भक्ताची झाले वरदाने. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसाविले, बापा रखुमाईवर विठ्ठले, भक्ताची झाले वरदाने. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसाविले, बापा रखुमाईवर विठ्ठले, भक्ताची झाले वरदान. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसाविले, बापा रखुमाईवर विठ्ठले, भक्ताची झाले वरदान. नाथबाबानं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्याच्याकडे पाहिलं. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. त्याच्याकडं नाथबाबांना पाहिली. नाथबाबाची
कृपादृष्टी त्या गावोबावर झाली आणि कृपादृष्टी झाल्याचा परिणाम पोळी खाण्याच्या निमित्ताने आलेला गावोबा समाजाला काय सांगू लागला? रामायण सांगू लागला. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं सगळं रामायण गावोबा महाराजांचं. अगोदरचं नाथबाबाचं, पुढचं गावोबा महाराजांचं. नाथबाबाचं कोणतं आणि गावोबा महाराजाचं कोणतं आपल्याला आजही ओळखायला येणार नाही. तंतोतंत नाथबाबांसारखं रामायण तो गावोबा सांगू लागला. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, पोळी खाण्याच्या निमित्तानं तो गावोबा नाथबाबाच्या संगतीत आला आणि पोळी खाण्याच्या निमित्ताने आलेला गावोबा रामायणाचा लेखक झाला. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. संतांची संगत घडली, आयुष्याचं सोनंच आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, नाही काही करता आलं संतांच्या संगतीत आल्यानंतर त्या गावोबा महाराजासारखं पडून या राही उगाच संताची पायी. मग तुम्ही म्हणाल महाराज असं संतांच्या संगतीत पडून किती दिवस राहायचं? त्यांना काही विचारावं लागेल, त्यांना काही सांगावं लागेल. आम्ही 5 वर्ष झालं तुमच्या मागं फिरतो, तुम्ही तुमचा विकास करून घेतलाय पण आमचं कशातच काही नाही. त्यांना काही विचारावं लागेल, काही सांगावं लागेल. तुकाराम महाराज म्हणजे संतांच्या पायाजवळ पडून राहिल्यानंतर त्यांना विचारण्याचीही गरज नाही आणि सांगण्याचीही गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केलाय. तुकोबाराय बोलतात, संतांच्या संगतीत पडून राहिल्यानंतर त्यांना विचारण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. फक्त एक करायचं, चित्त शुद्ध करी भावे न लगे पुसणे सांगावे. त्यांच्या पायावरती भाव ठेवून आपलं चित्त शुद्ध ठेवायचं. ते त्यांचं काम करत राहतील, आपण आपलं काम करत राहायचं. संत त्यांचं काम करत राहतात. काय संतांचं काम आहे? आपला उद्धार करणं हे संतांचं काम आहे. आणि आपला उद्धार करत असताना ते सहज आपल्याला शिकवतील. नाही लक्षात आलं उपदेश करतील, नाही लक्षात आलं युक्तिपरयुक्ती करतील, पण त्यांच्या योग्यतेचं ते आपल्याला बनवतात. सहजते स्फिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे. चित्त शुद्ध करी भावे. फक्त आपण त्यांच्या पायावरती भाव ठेवायचा. तुम्ही म्हणाल महाराज संतांच्या पायावरती भाव ठेवला, हा ठेवलेला भाव नेमका काय क्रांती करू शकतो? तर ठेवलेला भाव काय क्रांती करू शकतो, त्या भावामध्ये नेमकी काय ताकद आहे? अभंगाचं शेवटचं
भावे चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी चित्त शुद्ध कीर्तन करणं सोपं आहे दादा, यांच्यासाठी सांगतो. मी बी पहिलं गायनच करायचो. आता या 7-10 वर्षात कीर्तन करायल्यापासून धन्यकुमार महाराजांनी मी एका रूममध्ये राहिलो, एका ताटामध्ये आम्ही जेवण. आम्हाला दोघालाही गाण्याचा छंद. आज माझी कीर्तनं लोक आवडीने घेतात, त्याचं कारणच एवढं गायनामुळे. ही कला कमवायला 15-20 वर्ष जाते. कीर्तन सोपं आहे, पण गायन आणि वादन अवघड आहे. ही कला म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे महाराज. हे एक ताना एक आलाप बसवायला रक्त आटवा लागते, तेव्हा हे येते. लोक मगाशी सांगितलं काय करायचे पैसे, त्यांचे 15-20 वर्ष गेलेले त्याच्यात. म्हणून ही कला कमवणं, गायन असेल वादन असेल, ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. धन्यकुमार महाराजांचा आवाज गोड आहे. आज महाराष्ट्र त्यांना ओळखतोय.
त्यांच्या गाण्यामध्ये एक वेगळी छाप आहे महाराज. आम्ही दोघं तासन तास 2-2 तास माझ्या रूमवरती आम्ही शेजारीच होतो. आम्ही 2-2 तास बसायचो. एक त्या गाण्याची जागा, एखाद्या रागातली एक जागा महाराज मला शिकवायची, एखादी मी त्यांना शिकवायची. गोड त्यांचं गाणं आहे. शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायावरती भाव ठेवा. ठेवलेला भाव काय करू शकतो? तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देवाला आपल्याकडे ओढून आणण्याची ताकद ही आपल्या अंतःकरणातील भावावर आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. भाव असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 5 मिनटं घेतो, लक्ष देऊन ऐका. संसार आपला रोजच चाललेला आहे. 10-5 मिनटं जेवायला उशीर झाला तर माणसं मरणार नाहीत, याची शाश्वती मी देतो. काही होणार नाही. 10-5 मिनटं उशीर झाला तर काही बिघडत नाही. 5च मिनटं ऐका. अंतःकरणात देवाविषयी भाव पाहिजे. बघा सध्या लोकांच्या अंतःकरणात देवाविषयी भाव राहिलेला नाही. वार बदलला की देव बदलायले. सोमवारी सगळे कुठं असतात? महादेवाच्या मंदिरात. मंगळवारी पुन्हा त्या महादेवाच्या मंदिरात बेल उचलाय माणूस नसतो. अशी लोकांची भक्ती. बुधवारी लगेच तिसरीकडे, गुरुवारी दत्त दिगंबर, शुक्रवारी आई भवानी, शनिवारी शरण हनुमंता, रविवारी लगेच खंडोबा. पुन्हा बोंबलं ते देव आम्हाला भेटाना. कसा भेटायचं? लय वागणूक बदलली महाराज. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला बिल्ला नरेंद्र बाबा, पेनावर अनिरुद्ध बापू, गळ्यात लॉकेट आसाराम बापू, पुस्तकं वामनराव पै, वारी शिर्डी साहेब बाबा, दुसरी वारी गजानन बाबा, घरात फोटो आम्हा भगवान. अरे नेमका कोणाचा आहे तू? काय भक्ती का काय? भक्तीच राहिली नाही, भावच राहिला नाही. एक जण मूर्ती देवपूजा करीत होता, मूर्ती हातात होती, कुत्रं भुकलं, मूर्ती फेकून आणली. इतकी बिघडलीत महाराज माणसं. पुन्हा म्हणते तर आम्हाला देव भेटत नाही. अशी भक्ती केल्यानंतर कसा देव भेटाय? तुकाराम महाराज म्हणजे भक्ती करताना आपुला तो एक देव करून घ्यावा किंवा एक गाव आम्ही विठोबाचे. कुठल्याही अभंगामध्ये 2 शब्द नाहीच आहे. एका देवाची भक्ती करून करा म्हणून सांगितलं. तुम्हाला ज्ञानोबराय आवडले, मरेपर्यंत ज्ञानोबरांची भक्ती करा. तुम्हाला तुकोबराय आवडले, मरेपर्यंत तुकोबरांची भक्ती करा. तुम्हाला भगवान बाबा आवडले, मरेपर्यंत त्यांची भक्ती करा. तुम्हाला छत्रपती शिवाजी राजे आवडले, मरेपर्यंत राजांची भक्ती करा. असा कुठल्या तरी एका देवावरती भाव ठेवा. तो भाव ठेवल्यानंतर मिळेल काय? तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देवाच्या गच्चीला आपल्याकडे धरून ओढून आणण्याची ताकद आहे. कशात? भावात. सख्या का चुलत ते भाव नाही, अंतःकरणातला भाव. शबरी मातेनं फक्त अंतःकरणात भाव ठेवला. एक दिवस रामप्रभू मला भेटण्याकरता येतील. तिच्या अंतःकरणातील भावाचा विजय झाला महाराज. विश्वाचा चालक मालक भगवान राम त्या शबरी मातेला भेटण्याकरता आला. नुसते देव तिथं आले नाहीत, तर तिच्या भावापोटी काय केलं देवाने? ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. बोरे खाय भिल्लणीची, बोरे खाय भिल्लणीची रा. तोर प्रेमाचा भुकेला, भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. तिच्या अंतःकरणातील भाव पाहून विश्वाचा चालक मालक भगवान राम शबरी मातेला भेटण्याकरता तिच्या घरी आला. तिच्या अंतःकरणात काय होता? भाव होता. म्हणून देवावरती भाव ठेवा, संतांवरती भाव ठेवा. भावामध्ये ताकद आहे. देवाला तुमच्याकडे ओढून आणण्याची ताकद आहे. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. असा या अभंगाचा 4 चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडलेला आहे. बोलत असताना एखादा शब्द माझ्याकडून वेडावाकडा गेला असेल तर आईवडिलाचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, जाताना बरोबर घरी घेऊन जा. कीर्तनातलं चांगलं नेहमी बरोबर घरी घेऊन जायचं, चपला सोडून. म्हणून एवढंच लक्षात ठेवते, कीर्तनातलं चांगलं घरी घेऊन जा. परवा दिवशी एक जणानं माझी चप्पल उचलली माझ्या समोर. मी म्हणलं अरे माझी, मला काय होतंय मग? तुमच्या पायाचा प्रसाद. ते बघा, आणि असला प्रसाद रोज मिळाला गाडीची टायर ऐकावं लागते ना मला. प्रसाद चांगलं म्हणजे कीर्तनातलं सांगितलेलं चांगलं बरोबर घरी घेऊन का चपला? ऐकण्यामध्ये थोडा जरी बदल झाला तर सगळा अर्थ बदलतो महाराज. धन्यकुमार महाराज माझ्याच वयाचा मुलगा माझं दर्शन घेण्याकरता आला. मी म्हणलं वा 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 वा, एक तरुण मुलगा एका तरुण मुलाचं दर्शन घेतोय, काय आनंद आहे. म्हणलं तू नक्कीच परमार्थिक घराण्यातलास. म्हणलं हो महाराज. कसं काय ओळखलं? म्हणलं परमार्थिक घराण्यातलास. हो म्हणला महाराज. म्हणलं का बरं? म्हणलं महाराज माझे वडील मृदंग वाजवते, मी परमार्थिकच घराण्यातला आहे. म्हणलं वा वा. मी स्वतः गायन करतो. म्हणलं वा, गायन करतो म्हणल्यावर तुला संगीताबद्दल बरीच माहिती असेल. मी आपलं सहज विचारलं.
आधीच कळवा. काय म्हणलो त्याला मी, गायन करतोस म्हणल्यावर संगीताबद्दल तुला माहिती असेल. हो म्हणला महाराज, सगळी माहिती, काय बी विचारा. मी म्हणलं सांग बरं. कालच गेली म्हणला मामाच्या गावात. आणि म्हणलं ती संगीता नाही रे राजा, ती संगीता आहे तुझी गायत्री, श्रद्धा आहे, कल्पना आहे, आम्हाला काय करायचं हा. या संगीताचं तुला काय कळत आहे का, रागातलं भजनातलं. हो म्हणलं महाराज कळत आहे. म्हणलं भजन कोणत्या स्वरात गातोस, फक्त रागात आलं पाहिजे म्हणलं, स्वराचं हो द्या इकडे तिकडे. मी म्हणलं अरे तसं नाही, काळी 1च्या पट्टीत गातो, काळी 2च्या पट्टीत गातो का पांढरी 4च्या पट्टीत गातो. हा ह्याच्यातली कोणतीच पट्टी नाही म्हणला, मी पलकट झोपटपट्टीत राहतो. तसं कीर्तनातलं जे चांगलं वाटलं ते जाताना बरोबर घरी घेऊन जा. जे काही चुकलं असेल ते मला परत द्या. आणि कीर्तन ऐकताना तुम्हाला अभंगाचा भाव कळण्यासाठी रोज इथून पुढं कीर्तनकाराकडे लक्ष ठेवत जा. कीर्तनकाराकडे लक्ष ठेवलं की कीर्तन ऐकायला मजा आहे. किती बी चिंतन सांगू द्या कीर्तनकारानं, आपलं लक्ष जर त्याच्याकडे असेल तर आपल्या सगळं कीर्तन लक्षात येते. काय माणसं बसतानाच असे बसते, चप्पल बी दिसली पाहिजे आणि महाराज बी दिसला पाहिजे असं लक्ष देते. अर्ध महाराजाकडं अर्ध चपलीकडे बघितलं की महाराजाचं इसरत आहे, महाराजाकडे बघितलं चौरस चप्पल जाते तिकडे, बरोबर आहे. त्याच्यामुळे कीर्तन ऐकताना चप्पल बाजूला ठेवा, कीर्तनकाराकडे लक्ष द्या. 2 तास आपल्याला संसारातून काढून त्या परमार्थासाठी द्यायचे आणि ते वेळ देण्याचं काम आपण या ठिकाणी करताय. गोड असं शांत चित्ताने आपणही 2 तासापासून सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. गाण्याच्या साथीसाठी आमचे मित्र, आज फार दिवसातून धन्यकुमार महाराजांची भेट झाली. गोड त्यांचा आवाज आहे, अतिशय आमचं प्रेम आहे, जिवलग मित्र आहेत. आज 2-4 वर्षानंतर योग आला. फोनवर आमचा कॉन्टॅक्ट होतो, पण तुमच्या गावामुळं आज भेट झाली. एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण तुमच्या गावामुळं तुम्ही त्यांनाही बोलवलं आणि आम्हाला सगळ्या कीर्तनकारालाही बोलवण्याचं काम आहे आपल्या गावानं केलेलं आहे. म्हणून आमच्याही भेटीचा योग आलेला आहे. महाराजांना पुन्हा एकदा माझं वंदन आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे चिंतामण महाराज सानप आहेत, महाराजांनाही माझं वंदन आहे. आमचे शैलेश दादा दिगे शरद महाराज दिगे आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आमच्याबरोबर आले आमचे निळोबा महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि मृदंगाच्या साथीसाठी रोज आपण दिनेश दादाचा मृदंग ऐकताय, पण आज दिनेश दादा नसले तरी अगदी आपल्याला दिनेश दादाची आठवण ज्यांनी होऊन दिली नाही ते धीरज महाराज. अतिशय गोड त्यांनी पाक वाजवला, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि ही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी महाराज मंडळी यांनीही गोड अशी टाळाची साथ दिली, यांनाही पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि आमचा सगळ्यांचा आवाज ज्यांच्यामुळं तुमच्या कानापर्यंत गोड असा पोहोचला असे आमचे निखिल दादा. एवढी गोड साऊंड सिस्टीम आहे महाराज. पहिलं कीर्तन आपलं झालेलं या सिस्टीमवर. आज महाराष्ट्रात कितीही गाजू द्या, पण नंबर कोणाचा आहे पहिला? ज्या दिवशी निखिल दादाने ही सगळी सिस्टीम घेतली, ज्यावेळेस या सिस्टीमच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. कोणतं गाव होतं दादा ते? इथंच गावातच, आपल्याच गावात नांदूर मधमेश्वरला पहिलीच सिस्टीम आणली आणि दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन झालं. म्हणून मी बी छाती ठोकपणे सांगतो नाथ महाराजासारखं, जसं ते म्हणले आमच्याकडे खाणारा बी तयार आहे, तशी सिस्टीम निखिल दादाची गोडच आहे. किती गोड असली तरी पहिलं सिस्टीमवर, या सिस्टीमवर माझं कीर्तन झालेले. गोड सिस्टीम दादाने दिली. पुन्हा एकदा निखिल दादाला धन्यवाद आहेत. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान बाबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. बोलिलो जैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कुळ. करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. गेली 2 तासापासून आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचं 8 दिवस ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग होते असे आमचे जिवलग मित्र विनोद दादा कांगणे, गजर माऊलीचा यूट्यूबला त्यांचं चॅनल आहे. सगळ्यांनी आपल्या गावांनी सगळ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाने जर चॅनल सबस्क्राईब केलं तर मला वाटतं 1000-1200 सबस्क्रायबर आमच्या दादांचे नक्की वाढतील. त्यांचंही चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला माझं नाव टाका, बालाजी महाराज मोहिते. 150 कीर्तनं तुम्हाला यूट्यूबला ऐकायला मिळतील. ते आमचं संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल आहे, तेही चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. 2 मिनिटं भजन. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, चालविली
तोंडातलं जाऊ द्या, तोंडातलं काढता तरी येईन. पेटलो होतो मी आल्या आल्या. बरं झालं पेटलो नाही तर स्टेजवर काय नवल नाही. फेटा आता काय करा जाताना फक्त 1000 वाढून द्या काय आहे का नाही. फेटा 1000 रुपयाचा माझा विनोदाचा भाग सोडून द्या. काय होतं बघा, तुमचं हे आकर्षण चांगलं आहे, पण जे तुम्ही हे जे करताय ना हे महत्त्वाचं, हे केलंही पाहिजे, तितकंच महत्त्वाचं आहे. पण काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण काय होतं, आपल्या याच्यामुळं एखादी काही दुर्घटनाही इथं घडू शकते. त्याच्यामुळं तरुण मंडळीने याची काळजी सुद्धा घ्या. कारण अशा ठिकाणी हे गेलं इथं फेट्यात निघाना गेलं बाहेर, म्हणलं उभा पेटतो गड्या आता स्टेजवर. इथंच आहे आपला 10वा आणि 13वा म्हणलं. धन्यकुमार महाराज लवकर आले आणि त्यांनी ती विजवलं म्हणून बरं झालं. गोड वातावरण आपल्या या ठिकाणी आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोललेले पुरे वेळे वाचोडे उत्तरे करा क्षमा नाही उच्चारिला.